सानू, आपल्याला आज दवाखान्यात जायचंय, तू पण माझ्यासोबत ये. दवाखान्यात कशासाठी का? ते मी एक निर्णय घेतला. कसला निर्णय? आपण अबॉर्शन करूया. सानू, असं पाप करायचा विचार तरी कसं काय करू शकतेस ग तू? एका निष्पाप जीवाचा बळी घेणार आपण? पाप तर करावंच लागणार आहे इंद्रनील, नाहीतर मी समाजाला काय तोंड दाखवणार? लग्न न होता राहिलेलं मूल कोणाचं आहे काय सांगणार आहे सगळ्यांना? आणि समाजाचं सोड, आमच्या घरात आधीच एक झालं की दुसरं संकट येते. अण्णा जेलमध्ये, राहायला घर नाहीये काय? अगं सानू, पण हे आपलं बाळ आहे ना. अगं आपल्या प्रेमाची निशाणी आहे, असं कसं काय? आपल्याकडे दुसरं काय ऑप्शन नाहीये इंद्रनील. अगं मी सांगितलं होतं ना तुला की आपण घरच्यांना समजून सांगू, ऐकतील ते. हे असं नको ना करायला काही. नाही इंद्रनील, आपल्याला कोण नाही समजून घेणार. आमच्या कुटुंबाची आधीच लय बदनामी झाली आणि त्यात हे कळलं तर आई अण्णा जीव देते. नाही, मी त्यांना अजून त्रास नाही देऊ शकत. मी तुला सांगते ते ऐक. मी दवाखान्यात चालली, तू माझ्यासोबत ये. सानू, मला काय माहिती नाही, तू आत्ताच्या आत्ता ये. तू गप्प काय बोल ना इंद्रनील. हा 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 सानू, अगं मी आलो असतो तुझ्यासोबत. लय महत्वाचं काम आहे मला इथे आता. नाही झालं ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणजे तू ऐनवेळी जबाबदारी झटकतोय, मला एकटीला त्रास भोगायला लावतोय. नाही 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 नाही, जबाबदारी नाही झटकत आहे मी. खरंच लय मोठी इमर्जन्सी आहे असं समज. आणि नाही येत यायचं, समजून घे ना थोडं. तू ठेव फोन, मला नाही बोलायचं तुझ्याशी. उद्या 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 पक्का जाऊ. हॅलो हॅलो सानू. हॅलो, हो खाली येऊ का? बरं आले. ह्यात तर 2 अननोन नंबरवरनं कॉल झालेत. आता ह्यातला कुठला नंबर पियूच्या किडनॅपरचा असेल कसं कळेल मला? साधारण कधी आला होता तो व्हिडिओ कॉल? 2 तास झाले असतील ना. हा मग हाच असेल. श्रावणी, तू इथे काय करतेस? माझा फोन घेऊन का उभी आहेस? तू अशी घाबरलेली का दिसतेस? काकू अगं, ते ना माझ्या फोनला नेटवर्कच नाहीये आणि मला खूप महत्त्वाचा एक कॉल करायचा होता, म्हणून मी तुलाच शोधत इथे आले होते. पण तू नव्हतीस ना खोलीत, पण तुझा फोन होता म्हणून मी घेतला. सॉरी. बरं, हरकत नाही. कर मग फोन. अगं फोन कर. आली मला रेंज, नेटवर्क आलंय. आता होईल माझं काम. थँक्यू. हे बघ, तुला जे मी आता सांगितलं ते समजा डोसक्यात उतरवायचं आणि आज आत्ताच्या आत्ता ताबडतोब कोल्हापूर सोडून निघायचं. आला ध्यानात? हा. हे बघ, तू जे काय काम केलंय त्याचं बक्षीस तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली. बिनगोर राहायचं त्याच्या बाबतीत, टेन्शन घ्यायचं नाही. आणखीन एक, तिकडं गावाला निवांत राहायचं. जोपर्यंत मी फोन करत नाही तोपर्यंत कोल्हापुरात पाय ठेवायचा नाही, नाहीतर तंगडं तोडून हातात देईन. आला का ध्यानात? चल ठेव फोन.
या अलकनंदा मॅडम ऐन कामाशी वेळेला दिल्लीत जाऊन बसल्यात हा आणि समजा लचांड मी मॅनेज करायचं होय. ह्यो घनश्याम जर शुभू श्रावणीच्या पोलिसांच्या हाती गावला ना तर या अडकतीलच हा आणि माझं भांडं फुटायचं. नाही 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 अहो, त्या दिवशी त्या इशूवरच्या मोर त्या अन्नाबद्दल ढळढळीत खोटं बोललोय म्या हा. काहीतरी करावं लागल मला, काहीतरी करावं लागल. श्रावणी हे नंबर मिळवून तू लय मोठं काम केलंस. आता मी काय करतो, माझ्या माणसांना ट्रेस करायला होतो. आता कदाचित आपल्याला पिहू मिळून जाईल. हो बरोबर. एक मिनिट. हॅलो. हॅलो श्रावणी मॅडम, मी हवालदार पाटील बोलतोय. साहेबांच्या ड्युटीवर असतो बंगल्यात. हां बोला, काय काम होतं? मला तुम्हाला एक खूप महत्वाची बातमी द्यायची आहे. बातमी काय काय झालं? तुम्ही त्या घनश्याम हवालदारला शोधत होता ना? हो हो मी शोधते त्यांना. तुम्हाला काही कळलंय का त्यांच्याबद्दल? आताच त्याच्या बायकोला आणि त्याला गणेशवाडी एस टी स्टँडकडे जाताना बघितलं. तिच्या हातात काही बॅगा पण होत्या. पण मॅडम, एक प्रश्न विचारू का? हां बोला. तुम्ही त्याला काय शोधताय? मी नंतर सांगते, पण थँक्यू. शुभू, आत्ताच घनश्याम हवालदार आणि त्याच्या बायकोला गणेशवाडी बस स्टॉपकडे बॅगा वगैरे घेऊन जाताना बघितल्या सिक्युरिटीवाल्यांनी. त्याचा पळून जायचा डाव असणार आहे. शुभू, अरे मग आता काय करायचं? त्यांना कसं शोधायचं? बघ सर, ते आपल्याला सापडले नाहीत ना तर तुझ्या बाबांना आपण कधीच जेलमधनं सोडवू शकणार नाही. आणि त्याचं गाव कुठलं वगैरे आपल्याला तर काहीच माहित नाहीये. श्रावणी त्याची माहिती मी काढली. त्याचं गाव राधानगरी आहे. 12 वाजता त्याची बस असते. शुभू, अरे 12 वाजायला आलेत. वेळ घालून चालणार नाही, आपल्याला जायला हवं. चल श्रावणी, हे बघ, दोघांनी एकाच ठिकाणी जायला नको. एक काम कर, तू घनश्यामच्या वाटेला जा, मी पिहूला सोडून आणतो. ठीक आहे? पण शुभू, अरे ते घनश्याम काय कसे तर आपल्याला काहीच माहित नाही. कसे जाऊ मी? श्रावणी, तू एक करू शकतेस आणि तुला करावं लागेल. हे बघ, तू घनश्याम हवालदार आहे. तू काय अट्टल गुन्हेगार नाहीये. त्याच्यापासून तुला काय बी धोका नाहीये. हा, तू बिंदास जा. ठीक आहे शुभू, तू म्हणतोयस ना, मग आता मी नक्कीच करू शकेन. जाते. हा. हॅलो दादा, तुम्हाला एक नंबर पाठवतो, तो जरा ट्रेस करा. ओके. निघूया. हो. काळजी. तू पण काळजी घे. बघ, याच लोकेशनवर फोन ट्रेस झालाय ना. काय गडबड व्हायला नको. हेच लोकेशन आहे. यू मला इकडे जायचं, सोडा ना मला, सोडा ना. ओरडायचं नाही. गप्प बस.